आझाद मैदानावर तुफान गोंधळ। सुप्रिया सुळे यांची गाडी अडवली, घेराव घातला, आंदोलक आक्रमक झाले। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेल्या सुप्रिया सुळे यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेरावा घातला। मराठा आंदोलकांनी यावेळी जोरदार गोंधळ घातला आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेल्या असता मनोज जरांगे यांची भेट घेऊन परतत असतानाच आंदोलक आक्रमक झाले। मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेराव घातला। सुप्रिया सुळे कशातरी गाडीत बसल्या। त्यानंतर आंदोलकांनी प्रचंड गोंधळ घातला। आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची गाडी अडवली। आंदोलकांनी त्यानंतर काही गोंधळ घातला। सुदैवाने यावेळी काही मराठा आंदोलकांनी गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण बरेच मराठा आंदोलक हे गाडी अडवण्यासाठी पळत जाताना दिसले। यावेळी काही आंदोलकांनी शरद पवार यांनी आमचं वाटोळं केलं असं म्हणत सुप्रिया सुळे यांची गाडी पुढे निघाल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या गाडीवरती बॉटल फेकून मारलेले आहेत। खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रविवारी आझाद मैदान येथे जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, उपोषणस्थळी भेट दिली। त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही। सुप्रिया सुळे या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मंचावर गेल्या, पण मनोज जरांगे हे झोपलेले होते, त्यामुळे त्यांना इतर मराठा समन्वयकासोबत चर्चा केली। तसंच मनोज जरांगे यांना झोपेतून जागा आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला। सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं। यावेळी मनोज जरांगे यांनी मान हलवत होकार दिला। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली बघायला मिळत आहे, त्यांच्यात त्राण दिसत नाही। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांची प्रतिक्रिया दिलेली आहे। मी डॉक्टरांशी चर्चा केली। मनोज जरांगे यांनी 4 दिवसापासून काही खाल्लेलं नाही, त्यांना प्रचंड अशक्तपणा आलेला आहे। डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं, 4 दिवसापासून शरीरात अन्न न गेल्यामुळेच त्यांना प्रचंड अशक्तपणा आलेला आहे। त्यांना थकल्यासारखं वाटत होतं, त्यामुळेच ते आराम करत होते। मी त्यांना म्हणत होते की त्यांना उचकू नका, पण सरपंचांचा आग्रह होता, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की काळजी करू नका, तब्येतीची काळजी घ्या, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांचं घरचे सुद्धा काळजी करत असतील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। तर आंदोलकांचं म्हणणं होतं की मी मुंबई महापालिकेला विनंती करावी की मी कालही महापालिकेच्या आयुक्ताशी संपर्क केला। या भागात स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय। महाराष्ट्रातून सगळ्याच लोकांनी अन्नाचा प्रश्न सोडवलेला आहे। सगळ्यांचंच म्हणणं आहे महापालिका प्रशासनाला सांगून येथे टॉयलेटच्या स्वच्छतेबाबत तसंच मैदानात 4 लाईट व्यवस्था व्हावी। स्वच्छतेची मागणी देखील सर्वात महत्त्वाची आहे। येथे प्रचंड अस्वच्छता आहे, त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करणार आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। आंदोलकांचं म्हणणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। माझे हात जोडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे, सगळ्या पक्षांना बोलवा, तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यानंतर लगेच 1 दिवसाचं अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्गी लावा। सरकारला करायचं असेल तर काही अवघड नाही, सगळेच लोक येथे थेट भेटायला येत आहेत, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय पास करून टाकावा, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीशी तुम्ही सहमत आहात का? नक्की कमेंट करा।